श्री दत्तप्रबोध अध्याय 7. माता अनसूयेला देवतांकडून वरप्राप्ती. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं, तिन्ही देवी आपापल्या पतींना प्राप्त करण्यासाठी माता अनसूयेच्या द्वारी आल्या. पण त्या 3 बालकांपैकी आपले पती कुठले हे एकही जण ओळखू शकले नाही. शेवटी त्यांची ही दुरावस्था पाहून माता अनसूयेला राहावलं नाही आणि तिनं तेच कमंडलूतील जल त्या 3ही बालकांवर शिंपडवून त्यांना आपलं पूर्वरूप प्राप्त करवून दिलं. आता त्यापुढील कथा. पतिचरणांचं तीर्थ शिंपडवून माता अनसूयेनं त्या 3ही बालकांना त्यांच्या बालरूपातून मुक्त केलं आणि पूर्ववत पूर्ण पुरुष जगन्नियंत्याची रूपं दिली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. तिथे जमलेल्या सर्व सभाजनांनी, देवगणांनी आणि ऋषिगणांनी त्या जगन्नियंत्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमस्कार केला. त्यांची स्तुतिगोत्र गायला सुरुवात केली. पण त्या तिघांनी आधी जाऊन आपल्या प्रत्यक्ष मातापित्यांना म्हणजे अत्रि मुनींना आणि माता अनसूयेला साष्टांग दंडवत घातले आणि सद्गदित कंठात त्या 2 पुण्यात्म्यांची क्षमा मागितली. आम्ही आपल्या अनंत जन्मांचे ऋणी आहोत. काहीही कारण नसताना आपल्या शांत जीवनात येऊन आपल्या तपस्साधनेत अडथळा आणून आपल्याला आम्ही त्रास दिला. आपली सत्वपरीक्षा पाहिली, तेजोभंग करण्याची संधी घेतली, नाना प्रकारे त्रास दिला, त्याबद्दल क्षमा करावी. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं संभाषण ऐकून अत्रि मुनींच्या डोळ्यांना थारा लागल्या. ऊर भरून आला. शर्मेनं मान खाली झाली आणि गदगद स्वरात ते म्हणाले, पुरे करा परमेश्वरा, आम्ही पामरांनीच तुम्हाला मनस्ताप दिला. कुठे सूर्य आणि कुठे काजबा, पण आम्ही शूद्रांनीच तुम्हा परमात्म्यांना शरीरी पीडनाचा त्रास दिला. तुम्ही मोठ्या मनानं आमच्या घरी पायधूळ झाडलीत, हेच आमचं परम भाग्य. आता कृपावंत होऊन आमच्या आदरातिथ्याचा लाभ घ्या. असं म्हणून अत्रि मुनींनी सर्व देवांची आणि देवतांची षोडशोपचारे पूजा केली. नानाविध फलपुष्पांनी त्यांना पूजिलं. विविध प्रकारच्या फलांनी त्यांना संतोषवलं. सुगंधित धूप दीप लावले. दिव्य वस्त्र प्रावरण अर्पण केली. चंदनाची ओटी लावली. सुमधुर फलांचा नैवेद्य आणि मुखशुद्धीसाठी मधुर क्षीर असा थाट केला आणि उच्च स्वरात वेदमंत्र घोष करीत अत्रि मुनींनी अनन्य भावानं त्यांची यथासांग अष्टाध्यायी पूजा केली. नैवेद्य भक्षण करण्यासाठी आग्रह धरला आणि फलाहार होताच गरम पाण्यानं त्यांचे हात धुतले. दोन्ही हातांना पुन्हा गंध चर्चिला. सुगंधी तांबूल दिला. तो पंचगंधी विडा देऊन वरदक्षिणा दिल्याने प्रदक्षिणाही घातली आणि त्यानंतर त्यांची स्तुतीला आरंभ केला. जय जय विमल रूपा चैतन्य घना, जय गुणातीता गुणवर्धना, सर्वसाक्षी सनातना मायातीता निरामया. तुमच्या कृपेचं छत्र आमच्या श्री कायम राहू दे आणि कृपामूर्ती होऊन आम्हाला क्षमा करा. एवढा नरदेह प्राप्त होऊनही आम्ही काहीच तुमची सेवा अगर पूजा अर्चा करू शकलो नाही. परमेश्वरा, सर्वच गुणांनी आम्ही हीन आहोत, पामर आहोत. इंद्रिय पोषणातच आम्ही आमचा जन्म घालवला आणि अशा आमच्याकडे तुम्हाला तसदी झाली. वनातलं ढोर हे शुद्ध असलं तरी त्याला आपलं हित अहित कळत नाही, त्याप्रमाणे आम्हालाही हे कळत नाही. पण परमेश्वरा, तुम्ही आता आम्हाला पावन करून घ्या. सती अनसूया आणि अत्रि मुनींची ही वाणी ऐकताच सर्व ऋषिगण म्हणाले, काय हा नम्रपणा, केवढी ही शालीनता, हे खरं पवित्र आचरण, जरा सुद्धा अभिमान मनात नाही. तिन्ही देवांनीही प्रसन्न होऊन अत्रि मुनींना आणि मातेला आशीर्वाद दिला की तुमच्यासारखं दाम्पत्य या भूतलावर आहे तोपर्यंत जगताची कीर्ती दिगंत आहे. तुमच्यासारखे दुसरे धर्मवीर आणि सत्वनिष्ठ आम्ही कोठेच पाहिले नाहीत. तुमच्या तपाला तोड नाही. आम्ही इतके ऋषमणी तापस्य योगी बघितले, पण तुमच्यासारखे तुम्हीच. तुमच्या मनी जो निर्गम अनन्य निरअहंकारी भाव आहे तोच आम्हाला संतोषवून गेला. नाहीतर तप, ध्यानधारणा हे सर्व करूनही मनातली अहम भावना आणि अभिमान जिरलेला नसतो, म्हणून ती भक्ती रुजू होत नाही. पण तुमची भक्ती पाहून आम्ही धन्य झालो. तुम्ही दोघेही आनंदमूर्ती आहात आणि सकळांचं विश्रांती स्थान आहात. तुमची कीर्ती उत्तरोत्तर अशीच वाढत राहो. निर्विघ्नपणे तुमच्या मनीषा पूर्ण होत, कुशलपणे योगक्षेम पार पडो. सकलांची सेवा तुमच्या हातून घडो
सर्व देवदेवतांची तुमच्यावर कृपा हो आणि तुम्हाला परिपूर्ण शांतीचा लाभ हो. सर्व द्वैतांचा नाश होऊन भ्रांतीचा लोप होऊन तुम्हास आत्मज्ञानाची प्राप्ती हो. असं म्हणून तिन्ही देवांनी कृपाप्रसाद म्हणून त्या दोघांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. सर्व देवांनी ऋषींनी अतिव आनंदानं टाळ्या वाजवल्या. अत्रि अनसूयेच्या अंगावर त्या दिव्य स्पर्शानं रोमांच उभे राहिले आणि ऊर भरून आला. पुष्पक विमान खाली उतरलं. इतरही यान सज्ज होती. सुस्वर वाद्यांचा गजर होत होता. नादभेरी दुमदुमत होत्या. तिन्ही देवांनी निरोप घेतला, पण पाय निघत नव्हता. तरीही सर्व देव निघाले आणि अनसूयेच्या डोळ्यात न कळते अश्रू उभे राहिले. तिची तडफड फक्त एकट्या ब्रह्मचारी नारदांच्या लक्षात आली. तिचं मातेचं हृदय त्यांना एकट्याला समजलं. ते पुढे झाले आणि म्हणाले, माते, तू सुजान आहेस. हीच वेळ आहे, वेळ दवडू नकोस. ऊठ आणि हवा आहे ते साकडे घालून मागून घे. पुन्हा ही वेळ येणार नाही. तुझा तेवढा अधिकार आहे. हे दुःख उरातल्या उरात ठेवू नकोस. बोल की हो, बोल की हो, पुढे हो. जे आपलंच आहे त्यासाठी हात पसर. नारदांचं हे भाषण ऐकून अनसूयेलाही धीर आला आणि तिनं धावत जाऊन साश्रू नयनांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे पाय धरले. ती म्हणाली, भगवंता, तुम्ही कृपाळू आहात. सर्व आशीर्वाद देऊन तुम्ही आम्हाला पावन केलं आहे. साक्षात सूर्यच घरात आल्यावर अंधार कुठून राहणार? अनन्य हिमकरच संगतीला असल्यावर कोणता ताप टिकाव धरणार? अंगणात कल्पतरू असल्यावर आणि घरात कामधेनू वास्तव्य करत असल्यावर कशाला ऊन पडणार आहे परमेश्वर? आणि तरीही या अभागिनीची आपल्या पायांशी एक विनंती आहे की आपण सारी काही जाणता, आपण सर्वज्ञ आहात. मग आणखी मी आपल्याला काय सांगू? अनसूयेने परमेश्वराचे पाय धरले आणि ती मुकी झाली. तिचं हे बोलणं ऐकून सगळे देव आणि जमलेले सारे ऋषीगणही चकित झाले. अनसूयेला काय हवं आहे ते त्यांना समजेना. त्यांचे स्वर्गाकडे निघालेले पाय जागीच थबकले. ते पाहून नारद म्हणाले, असे थबकलत का? उचलावं पाऊल. स्वर्गात आपली सर्वजण वाट पाहत असतील. देवांगना आतुर झाल्या असतील. आता विलंब का? तेव्हा भोळा बाबवेडा सांब सदाशिव नारदाला म्हणाला, नारदा, या परमपूज्य अनसूयेच्या मनात आहे तरी काय कळत नाही. तिच्या प्रार्थनेत माझे पाय गुंतून पडले आहेत. तिच्या भावनामयी पवित्र मायेत मी खरंच गुंतलो आहे. नारद म्हणाले, हे त्रिपुरांतका, तूच तिच्या मनाची शंका दूर करायला समर्थ आहेस. तिच्यावर प्रसन्न होऊन तू तिला अनेक वरदानं दिली आहेस. तरीही तिच्या मनात जो हेतू उरला आहे तो हेतूही तूच जाणू शकशील. त्याबरोबर शिवशंकर आपणहूनच अनसूयेला म्हणाले, हे पतिव्रते, कुठल्याही प्रकारचा संकोच मनात न बाळगता तू तुझ्या मनातील हेतू सांग. मी तुला संपूर्ण अभय दिला आहे. बोल, मनात काहीही एक न राखता सांग. तुझ्या मनातील हेतू पुरवायला आम्ही तिघे देव इथे आहोत. शंकराचं हे वचन जमलेले सर्व यक्ष, गंधर्व, किन्नर, देवगण, ऋषीगण ऐकत होते. प्रत्यक्ष परमेश्वरानं असं आश्वासन देणं ह्यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट कोणती? आज निश्चितच काहीतरी महत्त्वपूर्ण घटना घडणार असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि जो तो डोळ्यात प्राण आणून पुढं काय घडत आहे ते पाहू लागला. अनसूयेचे वचन ऐकायला अधीर झालं. तेव्हा अतिशय काकुळत्या स्वरात अनसूया म्हणाली, हे देवऋषी आणि सर्व वडीलधाऱ्यांनो, मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. आम्हा पामरांवर यांनी अतिशय दया केली, कृपेचा वर्षाव केला आणि स्वतःच्याच लीलांनी तान्हुली होऊन माझ्या दारी हे तिन्ही महापुरुष आले. बालस्वरूपात येऊन आवडीनं त्यांनी माझं स्तनप्राशन केलं. याच मंदिरात पाळणे आणून लावून मी त्यांना जोजवलं, थोपटलं, अंगाई म्हटली आणि निसंग झालेलं माझं मन पुन्हा मायामोहांनी, लोभांनी व्यापलं. त्या बालरूपांनी मला वेडं केलं. मी माझी राहिली नाही देवा. कसला चिदानंद आणि कसला ब्रह्मानंद. या बालकांच्या अस्तित्वानं आणि मातोत्वाच्या नुसत्या कल्पनेनं मला मिळालेला आनंद या परब्रह्मानंदापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे. त्याची कोणत्याच आनंदाशी तुलना आपण करू शकणार नाही. या बालकांनी माझ्या मनातील वितराग पार पळवून लावला होता. आता हे तिघे आपापल्या घरी सुखानं जातील, पण माझ्या काळजाला लागलेली आग मी कशी सहन करू? हे तिघे गेल्यामुळे सुनी झालेले रिकामे पाळणे जेव्हा माझ्या दृष्टीला पडतील
तेव्हा साऱ्या सुखद आठवणी दाटून येऊन माझं मन अधिक विभर होईल. हा त्यांचा विरह मी सहनच करू शकणार नाही. माझ्या मनात अपार दुःख दाटून येईल. दुःखानं माझी निद्रा, आहार, विहार सर्वच संपून जाईल. मग मी काय करू? माझी या दयाघन जगदीश्वराजवळ एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी स्वर्गात गेल्यावर सुद्धा आम्हा पामरांचं स्मरण ठेवावं, आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी एवढीच आठवण करायची होती. असं म्हणून अनसूयेनं खाली मान घातली आणि ती उगीमुगी झाली. ते पाहून नारद म्हणाले, हे करुणालया, या पतिव्रता अनसूयेवर दया करावी. आपल्या कृपेच्या पूर्ण छायेत तिची मनीषा पूर्ण करावी. नारदाचं हे भाषण ऐकून सर्वासमक्ष श्री पार्वती रमणांनी अनसूयेला सांगितलं, अनसूये, तुझं प्रेम, ममत्व पाहून मी खरोखर संतुष्ट झालो आहे. तुम्ही उभयतांनी दाखवलेल्या भक्तिलोभाचं रण आमच्याकडून कधीही पिटण्यासारखं नाही. तरीही तुझं मन संतुष्ट व्हावं म्हणून प्रत्यक्ष सागराला जसं एखाद्या बिंदूचं दान मोठ्या निष्ठेनं द्यावं, तसं मी माते तुला देतो. तुझं पयपान करून माझा चिमणा जीव त्यावेळी अतिशय संतुष्ट झाला होता आणि त्याची विलक्षण आवड मनात राहिली होती. ती परवून घेण्यासाठी माते मी तुझ्या पोटी जन्म घेईन, हा वर मी तुला देतो. ह्या वराच्या उच्चारानं अनसूयेचं मुखकमल फुललं. तिला अतिशय आनंद झाला. तिचं मन समाधानानं, कृतार्थतेनं भरून आलं. तोच प्रजापती ब्रह्मदेवही अनसूयेला म्हणाले, माते, मीही माझ्या गुणांशासकट तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेईल. ब्रह्मदेवानंतर श्री भगवान विष्णू पुढे झाले आणि म्हणाले, माते, या दोघांहूनही माझी खूण वेगळी आहे. त्रिगुणात्मक दत्त म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेईल आणि भूतलावरील रंजल्या गांजल्यांचा, दीनदलितांचा उद्धार करीन. तुझे सारे मनोरथ पूर्ण करीन. माते, आता तरी मनात समाधानी होशील का? संतुष्ट राहशील का? आता आनंदानं कालक्रमणा कर. तुमच्या मनातले सारे हेतू पुरवायला आम्ही पुन्हा तिघे तुमच्या दारी येणार आहोत. श्री विष्णूंच्या या भाषणानं तर अनसूयेला धन्य धन्य झालं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि तिनं तिन्ही देवांच्या चरणांना घट्ट मिठी मारली. नारदांच्या डोळ्यातही आनंदाश्रू उभे राहिले. देवाने अनसूयेला उठवलं, प्रेमभरानं आलिंगन दिलं. अत्रि मुनींचाही निरोप घेतला आणि ते तिन्ही देव आपापल्या देवगणांसह, यक्ष किन्नरांसह यानात बसले. त्रैलोक्याचे वाट चालू लागले. आणि असा हा श्री दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत सप्तमोध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. या पुढील 8व्या अध्यायामध्ये आपण दुर्वास ऋषीची जन्मकथा पाहणार आहोत. तर ही दिव्य कथा पुढील दिव्य अध्यायामध्ये पाहायला ऐकायला विसरू नका आपल्याच मीट फॉर मराठीवरती. धन्यवाद.